सियावर रामचंद्र की जय. नमस्कार, मी प्रज्योत अनिल कोराटे, राहणार चंद्रपूर. रामनवमीच्या शुभदिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मी तुम्हाला रामायणातील काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे. सर्वप्रथम आपण बघूया रामनवमी का बरं साजरी केली जाते. कारण याच दिवशी म्हणजेच चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णूंच्या मुख्य 10 अवतारांपैकी 7वे अवतार प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला. तेव्हापासून रामनवमीच्या रूपाने भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. रामनवमी हिंदू समुदायातील मोठ्या प्रमाणे साजरा केला जाणारा सण आहे. प्रभू श्रीरामांच्या जन्माची वेळ बघितली तर ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला असे म्हणतात, त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला. रामायणाचा विचार केला असता रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचलेले आहे. रामायण हे हिंदू धर्मातील एक पवित्र ग्रंथ मानलेले आहे. रचयिते वाल्मिकी ऋषी हे सुद्धा रामायणातील एक सक्रिय पात्र आहे. रामायणाची भाषा पाणिनीय काळापेक्षाही जुनी संस्कृत भाषा आहे. या काव्यातील घटना हिंदू कालगणनेच्या नुसार 3ऱ्या युगात म्हणजेच त्रेतायुगात घडली आहे. वाल्मिकी ऋषींनी त्यांच्या रामायणात रामाच्या रूपाने आदर्श जीवन कसे असावे याचा नीतिपाठ प्रस्तुत केला आहे. रामायणामध्ये एकूण 24,000 श्लोक असून ते 7 कांडांमध्ये विभागलेले आहे. रामायणाची मुख्य कथा अयोध्येतील राजपुत्र राम, माझी पत्नी सीता यांचे रावणाकडून अपहरण आणि तत्पश्चात रावणाचे रामाकडून वध अशी आहे. वाल्मिकी ऋषींनी रचलेल्या काव्याचा पुढे जाऊन रामाच्या मुलांनी म्हणजेच लवकुश यांनी प्रचार केला असे ग्रंथांनुसार समजून येते. रामायणात 7 कांड आहे. त्यामधील पहिला कांड म्हणजे बालकांड, दुसरा कांड म्हणजे अयोध्याकांड, तिसरा कांड म्हणजे अरण्यकांड, चौथा कांड म्हणजे किष्किंधाकांड, 5वा कांड सुंदरकांड, 6वा युद्धकांड आणि 7वा उत्तरकांड. माझा रामायणातील आवडीचा प्रसंग म्हणजे उत्तरकांडमधील लवकुश यांचा जन्म, त्यांच्या बालवयातलं जीवन आणि त्यांचे प्रभू श्रीरामांच्या पुढे प्रस्तुत केलेले गीत रामायण हे आहे. एवढेच बोलून मी माझे वक्तृत्व थांबवितो. धन्यवाद. जय श्रीराम. सियावर रामचंद्र की जय.